शेतकरी मित्रांनो नमस्कार. जत तालुक्यामध्ये बाज म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आज आपण आहे आणि इथं अंकुश आणि लहू गडदे या दोन भावांची ऊसाची शेती ते पाहायला आपण आज इथं आलेलो. ह्या प्लॉटमध्ये त्यांनी आपल्या इकडे श्रीकांत गवळी यांची जी 8 फुटावर केलेली ऊसाची जी लागवड होती, ते 8 फुटावर केलेली ऊसाची लागवड पाहिली आणि त्याच्यानंतर परत त्यांनी ह्या शेतामध्ये मग 8 फुटावर लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसं बघितलं तर आमच्या सांगली जिल्ह्यातला पारंपरिक दुष्काळी तालुका म्हणून जत ओळखला जायचा, पण म्हैसाळ योजनेचं जे पाणी आलं आहे त्याच्यामुळं आता चांगलं नंदनवन झालं इकडं आणि कारखाने पण 2-3 कारखाने आहेत. ऊसाची परिस्थिती तुम्ही आता बघताय, वर तुम्हाला दिसतोय ऊस जवळपास आम्ही आत्ता कांड्या काढल्या 41, 42, 43 कांड्यापर्यंत ऊस गेला आहे आणि जुलै महिन्यातली लागवड आहे. की जुलै म्हटला 10 जुलैला केलेली लागवड आहे. ऊसाची परिस्थिती बघितली तर 100 टनापर्यंत प्लॉट जाईल अशी परिस्थिती आहे. कोंबऱ्या वगैरे पण चांगल्या आहेत. त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आता तुमच्या भागात आम्ही बघितलं सगळे येताना मी 9-10 महिन्यातच ऊस बऱ्याच ठिकाणी तोडलेला किंवा 9-10 महिन्याचा ऊस जास्त दिसतोय. अडसाली करण्यामागचं काय आहे, म्हणजे का अडसालीकडे वळला तुम्ही? अडसाली ह्याच्या अगोदर आम्ही एकदा प्लॉट केलेला, हां त्यावेळेस आमचं अर्ध्या एकरमध्ये 50 टनापर्यंत गेलं होतं. बरं. त्यामुळे पुन्हा निर्णय घेतला. हां 4 फुटानं केलं होतं त्यावेळेस. बरं त्यावेळेस आमचं जरा थोडं मर झाली होती. बरं. त्यानंतर आम्ही 8 फुटाचा निर्णय घेतला. ह्यात काय फायदा जाणवला आता? त्यात आता फायदा, आता खुंबरीचं वजन जास्त येईल. बरं. खुंबरी जवळजवळ 30 कांड्याच्या वरती आहे. यात किती मर काय? त्यात एकही ऊस मरका नाही. कशामुळं वाटतंय? अंतर वाढवल्यामुळं? अंतर वाढवल्यामुळेच की, अंतर वाढवल्यामुळं जागा जास्त गावली. जागा जास्त मिळाली हां आणि ऊन पूर्णपणे खाली पडल्यामुळे खुंबरीला ताकद चांगली लागली. बरोबर. ह्या प्लॉटला आपल्या किटच्या आळवणी फवारणी सुरुवातीला केलेत? 2 आळवणी घेतल्या हा. तुमच्या किटच्या, हां नंतर 3 फवारणी. हां. मित्रांनो, इथं या भागामध्ये डफळापूरमध्ये निहाल खतीब आपल्यासोबत आहेत. त्यांचं किसान कृषी उद्योग म्हणून दुकान आहे. तर तिथं आपलं हे गन्ना मास्टरचं किट डफळापूरमध्ये उपलब्ध आहे. तर या भागातील कोण शेतकरी असतील तर तुम्ही तिथनं घेऊन जाऊ शकताय. माती लावायचं नियोजन कशा पद्धतीने केलं काय? माती लावायला आपला ट्रॅक्टर स्वतःचा आहे. त्या किती HP चा? 24 HP चा कोबट आहे. बरं त्यानं एका साईडला पाती करून पहिल्यांदा माती मारली. बरं एक थोडी निम्मी इकडे मारली हम्म. आणि निम्मी अशी ह्या साईडला मारली. बरं. आणि मधल्या मातीच काय केलं का? त्या मातीचं पुन्हा दोन्ही साईडला रोटर जोडला. बरं. अशी माती मारली. बरं. 4 फुटात ज्या पद्धतीने मारतोय हां. त्या पद्धतीने मारली. थोडी बायका लावून सारून पण घेतली. थोडी पार असे जी गेली नाही ती. गेली नाही ती नाही, बुडात गेली नव्हती. बायका लावून ढकलून घेतली पूर्ण प्लॉटची. पाणी काय, पाण्याला काय ड्रीप आहे का इथं काय? दोन्ही बाजूने लॅटरल आहेत. दोन ड्रिपचे. lateral हा. टाकलेत. 16 mm चं लॅटरल टाकले. आणि रासायनिक खताचं नियोजन कशा पद्धतीने केलंय? रासायनिक तुम्हाला सांगायचं, पहिला डोस 9-24-24 21 दिवसाचा 9-24-24 तुमच्या तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. SOP एकूण किती 4 डोस गेले का? 3 डोस. 3 डोस झाले. परत ड्रीप मधनं? ड्रिप मधनं अमोनियम, MOP बॅक्टेरिया एक वेळ सोडलेले. सोडलेलं. आता महत्त्वाची गोष्ट, यांची स्वतःचं पोल्ट्रीचं शेड आहे, त्यामुळे त्या शेडमधनं 25-30 टेलर जे निघतंय ते दरवर्षी ते कुजवून परत शेत म्हणजे फ्रेश घालत नाहीत. त्यांना फ्रेशचा अनुभव चांगला नाही असं त्यांनी सांगितलं. काढून जर ठेवलं, डेपो मारला आणि ते परत घातलं तर त्याचा फायदा शेतीला चांगल्या पद्धतीने होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, एकात्मिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे. नुसतं रासायनिक खतं वापरतो म्हणला, नुसतं कुठलं एखादा औषध फवारतो म्हणला तर शेती होत नाही. आता ह्यांनी सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्यात. सरीतलं अंतर म्हणा, माती व्यवस्थित लावणं, रासायनिक खतांचं व्यवस्थापन, रोप लागवडच करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे इथं तुम्हाला उत्पादन ऊसाचं दिसतंय. आत्तापर्यंतचं किती रेकॉर्ड आहे गन्ना मास्टरमध्ये यायच्या आधी? यायच्या आधी आमचं 45 टनाच्या वर उत्पादन गेलं नव्हतं बरं. आणि रेग्युलर 12 महिन्याच्या लागणी होत्या. आता अडसाली करून आणि गन्ना मास्टर तुमचं तंत्रज्ञान वापरून 90-95 पर्यंत ॲव्हरेज आता सध्या आरामात गेलेला आहे. मागचा एक तुमचा प्लॉट होता तो किती टन गेला काय? तो 36 गुंठ्याचा प्लॉट होता, 90च्या आसपास गेला आहे. म्हणजे 36 गुंठ्यात 90 टन ऊस हां. निघाला. 36 गुंठ्यात 90 टन म्हणजे ठीक आहे, चांगलं उतार आहे. आता नवीन शेतकरी आहेत ऊस शेतीमध्ये, गेले 2-4 वर्ष झाले शेती करतात. पुढं जर बघितलं तर अजून आता ह्या प्लॉटमध्ये काय झालेल्या चुका असतील ते त्यांनी रेक्टिफाय केलेत. बऱ्याच वरच्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी रोप व्यवस्थित सेट झाली नाहीत, मग तिथं परत रोपं सांधावी लागली, असे प्रॉब्लेम झाले. तर ते प्रॉब्लेम आपण रेक्टिफाय करून जवळपास ह्या प्लॉटमध्ये आत्ता एक 90 ते 100 टन धरून चालू. चला 100 टन परिस्थिती बघितली तर जाईल, पण 90 ते 100 जरी उतारा निघाला तरी पुढच्या वर्षी 100 टन उत्पादन पार करण्याची त्यांना जरूर उमेद ह्या प्लॉटमधनं येईल. ह्या भागामध्ये माझे सिनियर भारत गडदे म्हणून आहेत, बँकेत मॅनेजर आहेत, त्यांचेच सगळे भाऊबंद आहेत हे, आणि ह्यांनी आपल्या इकडे एकदा प्लॉटला व्हिजिट केलेलं सगळ्या.
त्यामुळे एवढा बदल झाला आहे बघा. एकदा व्हिजिट केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना इथं योग्य पद्धतीनं करता आल्या. अजून या वर्षीच्या लागवडीमध्ये ह्याच्यापेक्षा चांगली सुधारणा होईल. तुम्हा सर्वांना गन्ना मास्टरतर्फे शुभेच्छा. लवकरात लवकर एकरी 100 टन तुमचा ऊस जावं आणि पुढच्या वर्षी 100-125 टनाचे असे अजून टार्गेट प्लॉट तुम्ही तुमच्या भागामध्ये तयार करावेत अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.